नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अर्चनाच किचनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत बेसनाचा ढोकळा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने पहिल्याच प्रयत्नात जमेल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण बेसनाचा ढोकळा बघणार आहोत। तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा। त्याचबरोबर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। तर चला बघूया आपण नाश्त्याचा पदार्थ ढोकळ्याची रेसिपी आज आपण करतोय। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। तर चला करूया आपण रेसिपीला सुरुवात। तर त्यासाठी सगळ्यात आधी कुकरमध्ये इथे पाणी टाकून ठेवले आणि त्यामध्ये लिंबाची फोड टाकून ठेवलेली आहे। आणि आपल्याला काय करायचं आहे ना, ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे सगळ्यात आधी त्याला ऑइलिंग करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही ब्रशचा वापरसुद्धा करू शकता। तर इथे आपल्याला सर्वात आधी तेल लावून ठेवायचं आहे, भांड्याला ऑइलिंग करून ठेवायची आहे। ही प्रोसेस आपल्याला आधीच करून ठेवायची आहे, कारण नंतर आपण जेव्हा सगळं मिश्रण तयार करणार आहोत ढोकळ्याचं तर ते लगेचच आपल्याला यामध्ये ओतायचं असतं, त्यामुळे आधीच ही प्रोसिजर आपली करून ठेवायची। तर ढोकळा का फुलत नाही बऱ्याच जणांचा ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा। तर 1 वाटी बेसन पिठाचा आपण इथे ढोकळा करतो आहोत। नाश्त्यासाठी हा ढोकळा आपण करतोय, मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा आपण हा ढोकळा देऊ शकतो। तर 1 वाटी बेसन पीठ मी घेतलं होतं, त्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे। हळदीचा वापर इथे जास्त करायचा नाही, अगदी थोडीच टाकून घ्यायची आहे। आणि बेसन पीठ आहे पचायला थोडं जड जातं, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये थोडा हिंग पण टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे, तर दीड चमच्याला थोडी कमी इथे पिठी साखर मी घालून घेतलेली आहे। पिठी साखरच करून घ्या, अख्खी साखर इथे टाकू नका। पिठी साखर कशी मिक्स व्हायला पटकन सोपी जाते ना। आणि त्यानंतर इथे लिंबाचा रस मी टाकून घेतला आहे। लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही इथे दह्याचा सुद्धा वापर करू शकता, पण दही थोडं आंबट असायला पाहिजे मग। त्यानंतर आपण जे खाण्याचं तेल असतं ते खाण्याचं तेल इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे पण एक काळजी घ्यायची आहे की शेंगदाणा तेल अजिबात वापरायचं नाही, म्हणजे ज्याला स्ट्रॉंग स्मेल असतो असं तेल आपल्याला अजिबात नाही वापरायचं। आणि त्यानंतर चवीनुसार मी मीठ पण टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी। ही स्टेप तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकता, पण मी इथे भांड्यामध्येच हे करून घेते आहे। तर व्यवस्थित असं मी सगळं मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्याला यामध्ये टाकावं लागेल पाणी। तर पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलं होतं, त्याला पाऊण वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे। कधी कधी थोडंफार कमी जास्त पाण्याचं प्रमाण होऊ शकतं, पण शक्यतोवर 1 वाटीला पाऊण वाटी हे प्रमाण अगदी योग्य आहे। तर आता मी पाणी टाकून घेतलं आहे, तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून सुद्धा मिक्स करून घेऊ शकता। तर हे मिश्रण आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। यामध्ये जर काही गाठी वगैरे झाल्याच असतील तर त्या सगळ्या व्यवस्थित अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं असं हे पीठ आपल्याला आता फेटून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, थोडा वेळ द्यायचा इथे, कारण पीठ जर आपण व्यवस्थित फेटून घेतलं ना तर ढोकळा पण आपला छान होतो, सॉफ्ट होतो। तर इथे तुम्ही बघू शकता मी बऱ्याच वेळ अगदी जवळपास 5-1 मिनटं छान असं पीठ हे व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि याप्रमाणे आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं, आता हा ढोकळा फुलण्यासाठी आपण इथे बेकिंग पावडर किंवा सोडा काहीही वापरत नाही आहे, तर आपण इथे वापर करतो आहोत इनोचा। तर इथे मी एक इनोची पुडी घेतलेली आहे आणि इनोसुद्धा आपल्याला पूर्ण पॅकेट इथे टाकायचं नाही। पूर्ण पॅकेट जर टाकलं तर ढोकळ्यामध्ये फक्त इनोचीच टेस्ट येईल, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे मी फक्त अर्ध पॅकेट इथे टाकून घेतलेलं आहे। ढोकळा करतानाचं प्रमाण जर जास्त असेल बेसन पिठाचं तर पूर्ण पॅकेट टाकलं तरी काही हरकत नाही। आता हे इनो आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे, त्यासाठी अगदी थोडंसं पाणी मी इनोवर टाकून घेतलं आहे। आणि आता आपल्याला इनो टाकल्यानंतर मात्र याला जास्त फेटायचं नाही आहे, तर फक्त तो इनो जो टाकलेला आहे तो व्यवस्थित मिक्स होईल इतपतच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि ह्यानंतर वेळ जास्त न घालवता आपण ज्या भांड्याला ऑइलिंग करून ठेवलं आहे त्यामध्ये लगेचच ढोकळ्याचं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्यामुळेच आधीच ऑइलिंग करून ठेवायचं, नंतर मग आपल्याला वेळ राहत नाही। त्यामुळे इनो टाकण्याच्या आधी आठवणीने ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला ऑइलिंग केलेलं असणं गरजेचं आहे। तर इथे ढोकळा का फुलत नाही ते आता मी तुम्हाला सांगते। बरेच जण काय करतात ना की आपण जे कुकर म्हणा किंवा कढईमध्ये जे पाणी आपण तापवायला ठेवतो ते पाणी गरमच झालेलं नसतं आणि त्यावर लगेचच हे ढोकळ्याचं भांडं ठेवून दिलं जातं, त्यामुळे आपला हा इनो ॲक्टिवेट झालेला असतो आणि त्याला गरम जर वाफ लागली नाही तर तो फुलत नाही।
त्यामुळे ढोकळा शिजवायला ठेवताना कधीही आधी पाणी उकळून घ्यायचं आणि इथे आठवणीने आपल्याला कुकरची शिट्टी आणि कुकरची रिंग काढून त्यानंतर झाकण लावून आपल्याला 15 मिनटं याला करून घ्यायचा आहे ढोकळा. तर 15 मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता आपला ढोकळा छान असा फुललेला दिसतो आहे. पण हा शिजला आहे का ते एकदा आपण चेक करू. तर इथे बघा मी सुरीच्या साहाय्याने चेक करून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी क्लीन अशी सुरी निघलेली आहे. म्हणजे चाकू आपला अगदी क्लीन निघलेला आहे. अजिबात ते बॅटर आपल्या चाकूला चिटकलेलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. तर ढोकळा तिकडे थंड होतो आहे तोपर्यंत आपण ढोकळ्याला लागणारे फोडणीची तयारी करून घेऊ. तर इकडे कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली आहे. फोडणी करून घेऊ आपण, तोपर्यंत आपला ढोकळासुद्धा तिकडे थंड होतो आहे मग. तर आता तेल टाकल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा हिंग मी टाकून घेणार आहे. अगदी थोडासा हिंग टाकून घेतला आहे. त्यानंतर मी इथे मिरच्या आणि कढीपत्ता घेतला आहे. हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, त्या आपण फोडणीमध्ये आता टाकून घेऊ. तर मी दोन्ही सोबतच एकत्रच इथे टाकून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण आता परतून घेऊ. मिरच्या आणि कढीपत्ता आपण व्यवस्थित असा एकदा तेलावर परतून घेऊ आता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज ढोकळ्याची रेसिपी बघितलेली आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते सुद्धा कमेंटमध्ये अजिबात सांगायला विसरू नका. तर आपण आता यामध्ये थोडंसं साखर टाकून घेऊ. तर इथे सुद्धा मी पिठी साखरचाच वापर केलेला आहे. तुम्हाला नसेल आवडत गोड तर तुम्ही इथे पिठी साखर स्किप केली तरीही चालेल. आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण मी यामध्ये टाकून घेतलं आहे. आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी. तर यामध्ये पाणी का टाकायचं, तर आपण ढोकळा खाताना तो घशामध्ये दाटू नाही, कोरडा कोरडा लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे अजिबात ढोकळा खाताना असा कोरडा कोरडा लागत नाही. तर तोपर्यंत बघा इकडे आपला ढोकळासुद्धा थंड झालेला आहे. तर ह्या ढोकळ्याच्या ज्या कडा आहेत साईडने एकदा त्या कडा आपण सैल करून घेऊ थोड्याशा, म्हणजे आपला ढोकळा भांड्यातून निघण्यासाठी मदत होईल. आणि आता हा ढोकळा आपण काढून घेऊ. तर प्लेटमध्ये मी हा ढोकळा आता काढून घेतला आणि तुम्ही बघू शकता किती सहजपणे हा ढोकळा निघलेला आहे. अजिबात भांड्याला अजिबात चिकटलेला नाही आहे आणि छान असा आपला हा ढोकळा फुललेला पण दिसतो आहे बघा. अगदी एक वाटी बेसनाचाच आपण इथे ढोकळा केलेला आहे, पण छान असा फुललेला आहे. तर आपण हा ढोकळा आता कट करून घेऊ आणि खूप छान असा स्पॉन्जी आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तर हा ढोकळा आता मी कट करून घेते. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही हा ढोकळा कट करून घेऊ शकता. किती छान फुललेला दिसतोय बघा. सकाळच्या घाईगडबडीत सुद्धा आपण हा ढोकळा करू शकतो. अचानक जर कोणी पाहुणे आले तर पोह्या उपम्या व्यतिरिक्त दुसरी काहीतरी नाश्त्यासाठी रेसिपी करायची असेल तर नक्कीच आपण हा ढोकळा ट्राय करू शकतो. तर आपण हा ढोकळा आता कट करून घेतलेला आहे आणि जी फोडणी आपण करून घेतली होती ती फोडणी सगळीकडून आपल्याला त्या ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे. ही फोडणी आपण ढोकळ्यावर टाकून घेतल्यानंतर चटणीची सुद्धा गरज लागत नाही, कारण अजिबात कोरडा कोरडा हा ढोकळा होणार नाही. तर इथे आपल्या खाण्यासाठी ढोकळा तयार आहे. कशी वाटली तुम्हाला ढोकळ्याची ही रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.